वंजारी समाजाचा बहिष्कार, देवळातल्या बैठकीमध्ये वंजारी समाजाची बहिष्काराची घोषणा। विधानसभेसाठी राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी, माहितीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही, विधानसभेला सर्वांचा सन्मान राखला जाईल, अजित पवारांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना आश्वासन। पारंपरिक मतं राष्ट्रवादीपासून दूर गेली, प्रफुल्ल पटेलांची मोठी कबुली, 400 पारच्या घोषणेमुळे गैरसमज पसरवले, प्रफुल्ल पटेलांचा मोठा दावा। लोकसभेपाठोपाठ आता विधान परिषदेच्या उमेदवारीचा पेच, 4 जागांसाठी महायुती आणि मव यामध्ये इच्छुकांची फिल्डिंग। अजितदादांची राज्यात आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी, आचारसंहितेमुळे शासकीय निर्णय घेण्यात अडचण, अनेक कामं आचारसंहितेमुळे रखडल्याचा अजित पवारांचा दावा। मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमातील समावेशावरून वादंग, मनुस्मृतीमधील चांगले श्लोक घेतल्याचा केसरकरांचा दावा, तर मनुस्मृती अभ्यासक्रमात येऊ देणार नाही, अजितदादांचा निर्धार। शिवसेना विधान परिषदेच्या 4ही जागा लढणार, 4ही जागांसाठी पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी। राज्याचा 10वीचा निकाल 95.81%, तर कोकण विभागाचा सर्वाधिक 99% निकाल, यंदाच्या निकालातही मुलींचीच बाजी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अजिबाईंची कमाल, 60च्या वयात 10वीच्या परीक्षेत 98% गुण, यवतमाळ जिल्ह्यात अव्वल नंबर पटकावला। अकोला शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, बियाणे विकत मिळत नसल्यानं आंदोलन, बियाण्यांचा काळा बाजार रोखण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीमध्ये अनुदानासाठी शेतकरी चढले टॉवरवर, ताकतोडा गावातील शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊनही शेतकऱ्यांना अनुदान नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये कपाशीच्या बियाण्यांचा तुटवडा, मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्यानं शेतकरी नाराज। पापुआ कोल्हापुरात शिवसेना युबीटी पक्षाचं आंदोलन, दूधगंगा धरणातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीविरोधात आंदोलन, दूधगंगा धरणात उतरून जलसमाधी घेण्याचा इशारा। अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली याचिका, अंतरिम जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याचा केला अर्ज। शिवसेना युबीटीचा 29 मे रोजी महापालिकेवर मोर्चा, महापालिकेच्या उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढणार, दहिसरमधील अपुऱ्या नालेसफाईवरून शिवसेना युबीटी आक्रमक। रायगडमध्ये अनंत गीते यांच्या विजयाचे झळकले बॅनर, बॅनरवर भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा 67वा वाढदिवस, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी नागपुरात बॅनरबाजी, वाढदिवसानिमित्त गडकरींची लाडू तुला। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू, सागवानी लाकडापासून मेघडंबरी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात। नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं गाठला तळ, जिल्ह्यातील धरणसाठा 16.37%। मालेगावात भीषण पाणी टंचाई, चिंचवेमधील ग्रामस्थांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा। कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो, रविवारी दुपारी ऐन उन्हाळ्यामध्ये बंधारा ओव्हरफ्लो झाल्यानं कर्नाटकातील गावांना दिलासा। बुलढाण्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले। संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, सिल्लोड तालुक्यामध्ये वीज पडून 6 जनावरांचा मृत्यू, 15 ते 20 गावांना अवकाळीचा तडाखा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।